ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर। रुपाली चाकणकर यांच्याकडून बदनामी केल्याचा आरोप, 19 जणांवर गुन्हा दाखल। सुषमा अंधारे, रुपाली पाटील ठोंबरेसह नेमका कोणाकोणाचा समावेश आहे पाहूयात। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। रुपाली चाकणकर यांच्याकडून काही दिवसापूर्वी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांकडून आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, दीपाली सय्यद, संगीता तिवारी, आशा मिरगे, हनुमंत गलगटे, वर्षा कांबळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोशल मीडियाचे पदाधिकारी योगेश सावंत, मोहसिन शेख आणि महादेव बालगुडे यांचा समावेश आहे। नेमकी काय तक्रार आहे? रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नाशिकच्या ईशान्येश्वर महादेव मंदिराचे अध्यक्ष अशोक एकनाथ खरात यांच्याशी त्यांची 9 वर्षापूर्वी एका सामाजिक कार्यक्रमात ओळख झाली होती। मंदिराच्या धार्मिक कार्यक्रमानिमित्त त्या तेथे जात होत्या। 18 मार्च 2026 रोजी खरात यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाल्याचं टीव्ही व प्रसार माध्यमांमधून समजल्यानंतर त्यांच्या सोबतच्या सार्वजनिक कार्यक्रमामधील फोटो व्हिडिओ वापरून आपल्यावर असंबंध आरोप सुरू झाल्याचा दावा चाकणकर यांनी केला। 20 मार्च 2026 रोजी सोशल मीडिया तपासताना त्यांना सुमारे 19 फेसबुक, इन्स्टा, यूट्यूब अकाउंटवरून बदनामीकारक, अश्लील आणि धमकीवजा पोस्ट टाकल्याचं आढळलं। या प्रकरणी त्यांनी संगीता तिवारी, ॲडव्होकेट अशोक बेदरे, अश्विनी खाडे, महादेव बालगुडे, हनुमंत गलगटे, वर्षा कांबळे, जयश्री समींदर, गणेश लोखंडे, हेमा पिंगळे, रंजना देशमुख, लॉजिकल सिद्धांत, रुपाली पाटील ठोंबरे, सुषमा अंधारे, योगेश सावंत, दीपाली सय्यद, डॉक्टर आशा मिरगे आणि मोहसिन शेख यांची नावे तक्रारीत नमूद केली आहेत। त्यांनी केलेल्या पोस्टरवर मिलिंद मारुती गोरे, सपना नंदकिशोर राऊत आणि इतर अनेकांनी लैंगिक, अश्लील आणि अपमानास्पद कमेंट करून विनयभंग व मानहानी केल्याचा आरोपी फिर्यादीत आहे। पुरावा म्हणून त्यांनी स्क्रीनशॉट आणि पोस्टचे पुरावे पोलिसांना सादर केले असून मानसिक त्रास आणि सामाजिक मानहानी झाल्याचं म्हटलं आहे। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। आता नेमकं काय समोर येतंय जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज।